मी तुम्हाला एकदा पुन्हा समजून सांगतो. आपल्या शरीरामध्ये मास्ट सेल असतात. या मास्ट सेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो हिस्टामाइन सारखे, त्यानंतर प्रोटीएज एन्झाईम्स, TNF अल्फा, प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर आणि ल्युकोट्राइन्स हे मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड मधून येतात. तर हे काय असतात, इन्फ्लामेटरी मेडिएटर्स असतात. फॉर एक्झाम्पल त्याच्यामधले दोन महत्वाचे आहेत, हिस्टामाइन आणि विद्यार्थी मित्रांनो ल्युकोट्राइन्स. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपल्या शरीरामध्ये कोणता अँटीजन येतो तेव्हा त्या अँटीजनच्या अगेन्स्ट विद्यार्थी मित्रांनो आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडी तयार होतात. ओके, अँटीजन पहिल्यांदा आला तर त्याच्या अगेन्स्ट आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडी तयार होतात. हे अँटीबॉडी कुठे स्टिक होतात, या विद्यार्थी मित्रांनो मास्ट सेलला. जेव्हा हा अँटीजन दुसऱ्यांदा आपल्या शरीरामध्ये येतो, दुसऱ्यांदा आपल्या शरीरामध्ये अँटीजन आल्याच्या नंतर हे जे अँटीबॉडी तयार झाले आहेत आणि अँटीजन यांचं काय तयार होतं विद्यार्थी मित्रांनो, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. त्यामुळे हे जे मास्ट सेल आहे, ही जी मास्ट सेल आहे विद्यार्थी मित्रांनो, हिचं काय होतं डिग्रॅन्युलेशन. आणि याच्यामधलं जे विद्यार्थी मित्रांनो मटेरियल आहे म्हणजे इन्फ्लामेटरी मेडिएटर ते होतील रिलीज आणि त्यांच्या रिस्पेक्टिव्ह रिसेप्टरवर जाऊन ते ऍक्ट होतील. ओके, आता रिसेप्टरवर फॉर एक्झाम्पल ल्युकोट्राइन रिसेप्टर आहे, त्याच्यावर ल्युकोट्राइन्स ऍक्ट होतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हिस्टामाइन जे ते हिस्टामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होतील. आणि विद्यार्थी मित्रांनो हिस्टामाइनमुळे तुम्हाला माहिती आहे ब्रोंकायल सिक्रेशन वाढू शकतात, इन्फ्लामेशन वाढू शकतं. ल्युकोट्राइन्समुळे ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन होतं, इन्फ्लामेशन होतं, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. ओके, आता इथपर्यंत आपलं झालेलं आहे. मग आपल्यापाशी ट्रीटमेंट कोणकोणती आहे याच्यासाठी? ओके, तर बघा हे जे ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन होत आहे, काय होत आहे, ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन जे होत आहे याचं काय करू आपण, ब्रोंको डायलेशन करू. म्हणजे अस्थमापासून आपल्याला काय भेटेल विद्यार्थी, म्हणजे काय रिलीफ भेटेल, म्हणजे आपण ब्रोंको डायलेटर्स आपण यूज करू शकतो. काय डायरेक्ट जे ब्रोंकाचं कॉन्स्ट्रिक्शन या इन्फ्लामेटरी मेडिएटर्समुळे होत आहे, तर ब्रोंको डायलेटर म्हणून जे ड्रग्स आहेत जे ब्रोंकाला डायलेट करतील आणि श्वास घेण्यासाठी आपल्याला मदत करतील ते ड्रग्स आपण यूज करू शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो स्पेशली हे जे ब्रोंको डायलेटर्स आहेत हे अॅक्यूट अटॅकमध्ये काय करतात, यूज करतात. ओके, प्रिव्हेन्शनसाठी तर त्याच्यासोबत ऍड ऑन थेरपी आपण देतो. पण अॅक्यूट अटॅक म्हणजे पेशंट आलेला आहे, फॉर एक्झाम्पल हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याला अस्थमाचा अटॅक आलेला आहे, तर आपण कोणते ड्रग प्रिफर करणार, हे ब्रोंको डायलेटर्स. ओके, नंतर जे बाकीचे जे ट्रीटमेंट्स आहेत तर ते नंतर देईल आपण. पण अगोदरचे जे अॅक्यूट अटॅकसाठी असलेली ट्रीटमेंट आहे ते काय आहेत, ब्रोंको डायलेटर्स. कारण की मेन सिम्पटम्स कशामुळे येतात आपल्याला, ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शनमुळे. मग ब्रोंकाला डायलेट करण्यासाठी आपल्याला ब्रोंको डायलेटर्स द्यावं लागतील. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे बघा हे ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन किंवा इन्फ्लामेशन कशामुळे होत आहेत, बघा हे जे ल्युकोट्राइन्स आहेत यांच्यामुळे काय होत आहेत, ब्रोंको काय होत आहे, कॉन्स्ट्रिक्शन. मग एक तर ल्युकोट्राइनचं सिंथेसिस आपण इनिबिट करू, म्हणजे ल्युकोट्राइन अँटागोनिस्ट विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू शकतो, यूज करू शकतो, जे की ल्युकोट्राइनचं सिंथेसिसच ब्लॉक करतील. ऍज वेल एज ल्युकोट्राइन रिसेप्टर अँटागोनिस्ट, म्हणजे जे ल्युकोट्राइनचे रिसेप्टर आहेत ब्रोंकायवर त्यावर ल्युकोट्राइन काय होतात, अटॅच होतात आणि त्याचं स्टिम्युलेशन करून ब्रोंकाय कॉन्स्ट्रिक्ट करतात. मग हे जर रिसेप्टर ल्युकोट्राइनचे जर आपण विद्यार्थी मित्रांनो काय केले, ब्लॉक केले, तर ल्युकोट्राइन त्याच्यावर ऍक्ट होणार नाही आणि ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन होणार नाही. म्हणजे ल्युकोट्राइन रिसेप्टर अँटागोनिस्ट सुद्धा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. आता हे जे हिस्टामाइन आहे तर हिस्टामाइन अँटी हिस्टॅमिनिक ड्रग सुद्धा आपण यूज करू शकतो अस्थमॅटिक अटॅक्समध्ये. अँटी हिस्टॅमिनिक ड्रग, त्याच्यामुळे हिस्टामाइन विद्यार्थी मित्रांनो हिस्टामाइन रिसेप्टरवर बाइंड होणार नाही आणि जे सिक्रेशन्स आहेत किंवा इन्फ्लामेशन आहे किंवा जेही हिस्टामाइनमुळे अस्थमा ट्रिगर होतो तर ते इफेक्ट आपल्याला होणार नाहीत. म्हणजे अँटी हिस्टॅमिनिक मेडिसिन सुद्धा आपण यूज करू शकतो. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता ही मास्ट सेल आहे, मास्ट सेल ही मास्ट सेल डिग्रॅन्युलाइज झाल्यामुळे काय होतं, याच्यामधलं जे कंटेंट आहे इन्फ्लामेटरी मेडिएटर ते रिलीज होत आहे. मग आपण काय करणार, हे इन्फ्लामेटरी मेडिएटर रिलीजच होऊ देत नाही. म्हणजे आपण काय करायचं, मास्ट सेल स्टॅबिलायझेशन करायचं. मग मास्ट सेल स्टॅबिलायझर ड्रग सुद्धा आपण यूज करू शकतो. ओके, तर हे सुद्धा एका प्रकारची ट्रीटमेंट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होत आहे ना, तर हे अँटीजन अँटीबॉडी काय कॉम्प्लेक्सच तयार होऊ द्यायचं नाही. म्हणजे अटॅचमेंट ऑफ अँटीजन टू द अँटीबॉडीज होऊ द्यायचं नाही. म्हणजे अँटीबॉडी जे तयार झालेले आहेत ना त्याला न्यूट्रलाइज करून टाकायचं. तर ते सुद्धा आपण मोनोक्लोनल अँटीबॉडी यूज करून आपण ते काय करू शकतो, इनॅक्टिव्ह करू शकतो ते अँटीबॉडी. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ज्या ट्रिगरिंग फॅक्टरमुळे किंवा ज्या बाहेरच्या पार्टिकल्समुळे अँटीजन्समुळे आपल्याला अस्थमॅटिक अटॅक्स येतात ते जे पार्टिकल्स आहेत ते प्रिव्हेंट करायचे, म्हणजे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये यायचं नाही. त्यामुळे सुद्धा आपण ट्रीटमेंट आउटकम्स आपण मिळवू शकतो. ओके, तर अशा प्रकारचे एवढ्या ट्रीटमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो की जे आपण यूज करू शकतो. ऍज वेल एज एक इन्फ्लामेशनची अँटी इन्फ्लामेटरी मेडिएशन सुद्धा यूज करतो. तुम्हाला माहिती आहे ब्रोंकायचं काय होतं, इन्फ्लामेशन होत आहे, तर ते अँटी इन्फ्लामेटरी मेडिएटर्स किंवा अँटी इन्फ्लामेटरी मेडिकेशन सुद्धा यूज करू शकतो. तुम्हाला माहिती असेल जे स्टिरॉइड्स आहेत ते काय आहेत, अँटी इन्फ्लामेटरी आहेत. ओके, मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड्स जे आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यापासून अरॅचिडोनिक ऍसिड भेटतं. अरॅचिडोनिक ऍसिड
नंतर कन्व्हर्शन विद्यार्थी एकीकडे प्रोस्टाग्लॅन्डिन बाय सायक्लोऑक्सिनेज एन्झाईम आणि एकीकडे ल्युकोट्राईन्स बाय लिपोऑक्सिनेज एन्झाईम. मग ल्युकोट्राईन जे आहेत ना तर ते इन्फ्लामेटरी मेडिएटर्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. मग ल्युकोट्राईनचं जर आपल्याला सिंथेसिस इनिबिट करायचं असेल या इन्फ्लेमेटरी मेडिएटरचं तर पहिली स्टेप आपण म्हणजे मेम्ब्रेन फॉस्फोलिपिडचं कन्व्हर्शन अरॅचिडोनिक ऍसिडमध्येच होऊ द्यायचं नाही. आणि तिथं कोणते ड्रग युज होतील मग विद्यार्थी मित्रांनो, बाय युजिंग स्टिरॉइड वी कॅन inhibit the inflammation by stopping conversion of membrane phospholipid into the arachidonic acid. That's why the leukotrienes are not synthesized, that is inflammatory mediator are not synthesized and we get relief from the inflammation. तर अशा प्रकारचे ट्रीटमेंट आउटकम आहे. आता कोणकोणते ट्रीटमेंट आउटकम आहेत बघा. प्रिव्हेन्शन ऑफ अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन. बघा आपल्या शरीरामध्ये एक नंबरचं जे आहे ना म्हणजे ड्रग युज इन अस्थमा, ज्यामध्ये अप्रोचेस टू द ट्रीटमेंट कोणकोणते आहेत ते बघूयात आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हेन्शन ऑफ अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये जेव्हा अँटीजन जातो तेव्हा त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी पहिल्यांदा तयार होतात आणि जेव्हा दुसऱ्यांदा अँटीजन येतो तेव्हा त्या दोघांचं कॉम्प्लेक्स तयार होतं ना, तेव्हाच आपल्याला काय होतं विद्यार्थी मित्रांनो, अस्थमॅटिक अटॅक्स येतात किंवा अस्थमॅटिक सिम्पटम्स भेटतात. मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे, पहिल्यांदा आपल्याला माहित झालं की बाबा हा ट्रिगरिंग फॅक्टर आहे किंवा या डस्ट पार्टिकलमुळे किंवा मग जे इन्सेक्ट आहेत किंवा विद्यार्थी मित्रांनो जे ट्रिगरिंग फॅक्टर आहेत हे आपल्या शरीरामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला अस्थमॅटिक अटॅक येतात. मग आपण काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ते ट्रिगरिंग फॅक्टरच्या कॉन्टॅक्टमध्येच यायचं नाही. हे काय पहिलं काय विद्यार्थी मित्रांनो ट्रीटमेंट आउटकम आहे किंवा अप्रोच आहे. प्रिव्हेन्शन ऑफ द अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत त्या याच्या अगेन्स्ट, तर अँटीजनलाच आपण काय येऊ द्यायचं ना आपल्या शरीरामध्ये, त्याला प्रिव्हेंट करायचं. ही झाली पहिली ट्रीटमेंट अप्रोच. त्यानंतर न्यूट्रलायझेशन ऑफ द आयजीई. तुम्हाला माहित आहे जे एलर्जिक रिएक्शन आहे अस्थमामध्ये, एलर्जी मेन रोल प्ले करतात. त्याच्यामध्ये आयजीई इम्युनोग्लोब्युलिन्स ई जे आहे विद्यार्थी मित्रांनो हायपर सेन्सिटिव्हिटीसाठी रिस्पॉन्सिबल असतात आहे की नाही, तर तेच महत्वाच्या रिस्पॉन्सिबल असतात. मग यांना आपण न्यूट्रलाइज सुद्धा करू शकतो बाय युजिंग मोनोक्लोनल अँटीबॉडीज. तर त्याच्यामुळे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो बाकीचे जे ट्रीटमेंट म्हणजे जे सिम्पटम्स आहेत ते येणारच नाहीत, कारण की आपण जी अँटीबॉडी जे मेन आहे तिलाच आपण न्यूट्रलाइज करत आहे, तर ते सुद्धा युज करू शकतो. त्यानंतर सप्रेशन ऑफ द इन्फ्लामेशन अँड ब्रोंकायल हायपर ऍक्टिव्हिटी. आता विद्यार्थी मित्रांनो मला मी सांगितलं की ब्रोंकायचं इन्फ्लामेशन होतं, त्याच्यामुळं जे ब्रोंकायल एअरवे आहे तर त्याचं नॅरोविंग होतं. आता विद्यार्थी मित्रांनो इन्फ्लामेशन जर आपण प्रिव्हेंट केलं तर इथं आपल्याला रिलीफ भेटू शकते. मग कॉर्टिकोस्टिरॉइड्स वगैरे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ते आपण युज करू शकतो फॉर सप्रेशन ऑफ द इन्फ्लामेशन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रिव्हेन्शन ऑफ रिलीज ऑफ मेडिएटर्स म्हणजे आपल्या मास्ट सेल जे आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये वेगवेगळे काय आहेत इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्स आहेत, हिस्टामाइन सारखे, TNF अल्फा सारखे, ल्युकोट्राईन्स सारखे वगैरे सिंथेसाइज होतात. नंतर ल्युकोट्राईन्स वगैरे मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड पासून सिंथेसाइज होतात. पण हे मेडिएटर जेव्हा रिलीज होतात ना तेव्हाच आपल्याला हे अस्थमाचे सिम्पटम्स भेटतात. ओके, मग अस्थमाची कंडिशन वॉर्सन होते, मग आपण हे मास्ट सेल काय करू स्टॅबिलाइज करू. म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ द रिलीज ऑफ मेडिएटर्स, हे रिलीजच होत नाही म्हणजे मास्ट सेल स्टॅबिलायझेशन करायचं. त्यानंतर अँटागोनिझम ऑफ द रिलीज मेडिएटर. आता जे मेडिएटर रिलीज झालेले आहे त्यांचा अँटागोनिझम आपण करू शकतो. ओके, तर त्यांचे अँटागोनिस्ट वगैरे पण आपण युज करू शकतो. त्यानंतर ब्लॉकेज ऑफ द कॉन्स्ट्रिक्टर न्यूरोट्रान्समिटर. बघा आपल्या शरीरामध्ये ब्रोंकायचं कॉन्स्ट्रिक्शन कसं होतं, आपल्या शरीरामध्ये ऍसिटिलकोलिन रिलीज झाल्यामुळे ब्रोंकायचं म्हणजे काय होतं कॉन्स्ट्रिक्शन होतं. मग ते ऍसिटिलकोलिन रिसेप्टरवर जेव्हा ऍक्ट होतात, M3 रिसेप्टरवर जेव्हा ऍसिटिलकोलिन ऍक्ट होतो तेव्हा ब्रोंकायचं कॉन्स्ट्रिक्शन होतं. मग ते M3 जर आपण ब्लॉक केलं तर ब्रोंकाय डायलेटच राहतील. मग त्यांचं सुद्धा आपण काय करू शकतो ब्लॉकेज करू शकतो. त्यानंतर मायमिकिंग द डायलेटर न्यूरोट्रान्समिटर. बघा आपल्या शरीरामध्ये ब्रोंकाय डायलेट ठेवण्याचं काम कोणाचं असतं β2 रिसेप्टरचं. कोणाचं β2 रिसेप्टरचं. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो हे जेव्हा ब्लॉक होतील बाकीचे जे मेडिएटर्स आहेत इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्स वगैरे तर यांच्यामुळे काय होतं ब्रोंकायचं कॉन्स्ट्रिक्शन होतं. मग β2 ला काय करू आपण स्टिम्युलेट करू म्हणजे ब्रोंकायचं डायलेशन होईल. ओके, म्हणजे β2 अगोनिस्ट सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण अस्थमॅटिक मध्ये युज करू शकतो, अस्थमामध्ये युज करू शकतो. आणि बाकी मग डायरेक्टली ऍक्टिंग ब्रोंकोडायलेटर्स जसे की फॉस्फोडायस्टरेज इनिबिटर्स किंवा मग ऍडिनोसिन A1 रिसेप्टर अँटागोनिस्ट म्हणजेच काय हे थिओफायलिन, ऍसिब्रोफायलिन, अमायनोफायलिन वगैरे जे ड्रग आहेत विद्यार्थी मित्रांनो डेरिफायलिन नाव ऐकलं असेल ब्रँड नेम तुम्ही, तर हे जे ड्रग आहे ते डायरेक्ट फॉस्फोडायस्टरेज एन्झाईमला इनिबिट करतात आणि सायक्लिक AMPची लेवल वाढवून ब्रोंकायचं डायलेशन करतात. ते मेडिसिन सुद्धा आपण युज करू शकतो. ओके, तर एवढे ट्रीटमेंट अप्रोचेस आहेत आणि एवढेच मेडिसिन आपण अस्थमामध्ये काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो युज करू शकतो. आता आपण क्लासिफिकेशन पाहणार, मेकॅनिझम त्यांची पाहणार आणि विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये कशा प्रकारचा प्रश्न येतो या ब्रोंकायल अस्थमामध्ये युज होणाऱ्या ड्रग्सवर तर ते सुद्धा आपण बघणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे
ड्रग यूज इन ब्रोंकायल अस्थमा. पहिला जो ड्रग आहे विद्यार्थी मित्रांनो, तर सगळ्यात अगोदर यूज करतात ब्रोंको डायलेटर. आणि हे कधी यूज करतात असं जर तुम्हाला विचारलं तर हे मेजरली अॅक्यूट अटॅकमध्ये ड्रग ऑफ चॉईस आहेत. कोणते? अॅक्यूट अटॅकमध्ये. जो अस्थमाचा अॅक्यूट अटॅक असतो तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे ड्रग ऑफ चॉईस आहेत ते आहेत ब्रोंको डायलेटर्स. ओके. आणि त्याच्याही मध्ये कोणते ब्रोंको डायलेटर? तर बीटा 2 अॅगोनिस्ट, जे की आपण इनहेलेशन रूटने देतात विद्यार्थी मित्रांनो. एकतर ओरली इनहेल करतात विद्यार्थी मित्रांनो, किंवा आपण बाकीचे जे कॉर्टिकोस्टेरॉइड आहेत किंवा जे ब्रोंको डायलेटर्स वगैरे आहेत तर ते आपण नजल रूटद्वारे सुद्धा देऊ शकतो. पण स्पेशली विद्यार्थी मित्रांनो इनहेलेशन रूटनेच आपण जनरली हे जे सगळे ब्रोंको डायलेटर्स आहेत ते देतो. एक्सेप्ट विद्यार्थी मित्रांनो कोणते? तर मिथाइल झॅन्थिन जे आहे ते आपण इनहेलेशनल रूटने देत नाही. पण जनरली क्विक रिलीफ जे अॅक्यूट अटॅक आहे त्याच्यासाठी आपण इनहेलेशन रूटच आपण काय करतो? यूज करतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ब्रोंको डायलेटर, तर ते कोणते आहेत? सिम्पॅथोमायमेटिक्स. ओके. आता सिम्पॅथोमायमेटिक्सचे एक्झाम्पल बघा, साल्बुटामॉल, टर्बुटालिन, बांबुटेरॉल, साल्मेटेरॉल आणि फॉर्मेटेरॉल. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो बघा याची मेकॅनिझम कशी आहे. आपल्या शरीरामध्ये कोणते रिसेप्टर असतात? बीटा 2 रिसेप्टर असतात. ओके. आपल्या शरीरामध्ये कोणते रिसेप्टर असतात? बीटा 2 रिसेप्टर. कुठे? ब्रोंकायल स्मूथ मसलमध्ये. कुठे असतात? ब्रोंकायमध्ये. कुठे असतात? ब्रोंकायमध्ये विद्यार्थी मित्रांनो हे प्रेझेंट असतात. आता विद्यार्थी मित्रांनो यांचं स्टिम्युलेशन जर केलं आपण, यांचं जे स्टिम्युलेशन जर आपण केलं तर काय होऊ शकतं? ब्रोंको डायलेशन होऊ शकतं. काय? डायलेशन होतं. ब्रोंकायचं डायलेशन होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो अस्थमामध्ये काय झालेलं असतं? ब्रोंकायचं कॉन्स्ट्रिक्शन. काय झालेलं असतं? ब्रोंकायचं कॉन्स्ट्रिक्शन. त्याच्यामुळेच आपल्याला वेगवेगळे अस्थमॅटिक सिम्पटम्स घडत आहेत. मग आपण ब्रोंकाय जर डायलेट करायचं असेल तर आपल्याला कोणते ड्रग यूज करावे लागतील? बीटा 2 अॅगोनिस्ट, म्हणजे जे की ऍड्रेनलिन सारखे ऍक्टिव्हिटी आपल्याला देतात. कारण की बीटा 2 अॅगोनिस्ट म्हणजे कोणते? सिम्पॅथोमायमेटिक्स. आणि सिम्पॅथोमायमेटिक मध्ये मेन न्यूरोट्रान्समीटर कोणता? ऍड्रेनलिन, नॉर ऍड्रेनलिन. हे ब्रोंकायचं काय करतात? डायलेशन करतात. म्हणजे बीटा 2 अॅगोनिस्ट वी कॅन यूज इन द विद्यार्थी मित्रांनो अॅक्यूट अटॅक ऑफ अस्थमा. ओके. अस्थमाच्या अॅक्यूट अटॅक मध्ये आपण बीटा 2 अॅगोनिस्ट यूज करू शकतो. ओके. मग बीटा 2 अॅगोनिस्ट कोणकोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा. एकतर साल्बुटामॉल. कोणतं? साल्बुटामॉल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टर्बुटालिन. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो साल्मेटेरॉल आणि विद्यार्थी मित्रांनो फॉर्मेटेरॉल. कोणते? साल्बुटामॉल, टर्बुटालिन, साल्मेटेरॉल आणि फॉर्मेटेरॉल हे काय आहेत? बीटा 2 अॅगोनिस्ट अँड दे ऍक्ट बाय स्टिम्युलेटिंग द बीटा 2 रिसेप्टर अँड कॉजेस द ब्रोंको डायलेशन. आणि अॅक्यूट अटॅक मध्ये ब्रोंकायचं कॉन्स्ट्रिक्शन झालेलं असतं ना, ब्रोंको डायलेटर त्याच्यामध्ये रिलीफ आपल्याला करतात. मग ड्रग ऑफ चॉईस जर विचारलं विद्यार्थी तुम्हाला अॅक्यूट अटॅक ऑफ अस्थमामध्ये तर ब्रोंको डायलेटर्स आहेत. आणि हे सगळे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे काय आहेत? ब्रोंको डायलेटर्स. पण बीटा 2 सिम्पॅथोमायमेटिक्स. आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे आहेत हे कोणत्या रूटनं देतो आपण? इनहेलेशन रूटनं. ओरली देत नाही. दे आर यूज बाय इनहेलेशन रूट. कोणते रूट? दे आर यूज बाय और गिवन बाय इनहेलेशन रूट. आहे का नाही? इनहेलेशन रूटनंच आपण हे काय करतो? देतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या 4 जे हे आहेत ड्रग्स आहेत, साल्बुटामॉल, टर्बुटालिन, त्यानंतर साल्मेटेरॉल आणि फॉर्मेटेरॉल, याच्यावर तुम्हाला पेपरमध्ये वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात. पहिला प्रश्न तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जे साल्बुटामॉल आणि टर्बुटालिन आहे हे काय आहेत? शॉर्ट ऍक्टिंग. कोणते आहेत? शॉर्ट ऍक्टिंग. हे जे 2 आहेत ना वरचे, तर हे कोणते विद्यार्थी मित्रांनो? दे आर शॉर्ट ऍक्टिंग. दे आर शॉर्ट ऍक्टिंग. त्यानंतर हे साल्मेटेरॉल आणि फॉर्मेटेरॉल जे आहेत ना विद्यार्थी मित्रांनो ते आहेत लॉंग ऍक्टिंग. कोणते आहेत? लॉंग ऍक्टिंग. मग तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं विच ऑफ द फॉलोइंग बीटा 2 अॅगोनिस्ट इज शॉर्ट ऍक्टिंग, तर साल्बुटामॉल आणि टर्बुटालिन. आणि विद्यार्थी मित्रांनो लॉंग ऍक्टिंग जर विचारलं तर साल्मेटेरॉल आणि फॉर्मेटेरॉल. आता याला दुसरं नाव तुम्ही एक ऐकलं असेल बघा, SABA, साबा. आणि काय? LABA, लाबा. साबा आणि लाबा असं नाव ऐकलं असेल तुम्ही. अस्थमामध्ये यूज होणारे ड्रग्स आहेत. तर हे काय आहेत नेमकं? तर बघा साबा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर शॉर्ट ऍक्टिंग बीटा 2 अॅगोनिस्ट. काय? शॉर्ट ऍक्टिंग बीटा 2 अॅगोनिस्ट. आणि लाबा म्हणजे काय? तर लॉंग ऍक्टिंग
बीटा 2 अगोनिस्ट. हे काय आहेत? साबा आणि लाबा. मग साबाचे एक्झाम्पल तुम्हाला जर विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ साबा असं जर विचारलं तर साबाचे एक्झाम्पल कोणते विद्यार्थी मित्रांनो? साबाचे एक्झाम्पल आहेत तर साल्बुटामॉल आणि टर्बुटालिन. तुम्ही जर या दोन्हीमध्ये जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर एक शब्द तुम्हाला दिसून जाईल याच्यामध्ये. कोणता? बघा, बुटा. ओके, बुटा. बुटा आपण मराठीमध्ये म्हणतो ना, तो खूप बुट्टा आहे. बुट्टा म्हणजे काय? लहान. म्हणजेच काय? शॉर्ट ऍक्टिंग. बुट्टा म्हणजे लहान. साल्बुटामॉल आणि टर्बुटालिन म्हणजेच काय? बुट्टा म्हणजे लहान. तर एवढं तुम्हाला ध्यानात ठेवा. दे आर शॉर्ट ऍक्टिंग. आता विद्यार्थी मित्रांनो, हे शॉर्ट ऍक्टिंग जरी असले तरी पण हे फास्ट ऍक्टिंग आहे. म्हणजे यांचा टाइम ऑफ स्पॅन जे आहे, फॉर एक्झाम्पल हे जर समजा एकदा इनहेल केले तर 4-5 तासासाठी रिलीफ देतील. पण विद्यार्थी मित्रांनो विदिन 5 मिनिट तुम्हाला रिलीफ देतील किंवा विदिन अ मिनिट देतील. म्हणजेच काय? फास्ट ऍक्टिंग आहे. काय आहेत? फास्ट ऍक्टिंग आहे. शॉर्ट ऍक्टिंग तर आहेत म्हणजे ते शॉर्ट टाइमसाठी ते अस्तमामध्ये रिलीफ देतील आपल्याला. लॉंग ऍक्टिंग नाही. फॉर एक्झाम्पल एकदा जर इनहेल केलं तर 12 घंट्यासाठी रिलीफ भेटेल असं नाही. 2-4 घंट्यासाठीच रिलीफ भेटेल पण विदिन अ मिनिट त्याची रिलीफ चालू होईल. म्हणजे फास्ट ऍक्टिंग आहे पण शॉर्ट ऍक्टिंग आहे. हे ध्यानात ठेवायचे. साल्बुटामॉल आणि टर्बुटालिन हे शॉर्ट ऍक्टिंग आहेत पण सोबत फास्ट ऍक्टिंग आहेत. काय? फास्ट ऍक्टिंग आहे. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लाबाचं म्हणजे लॉंग ऍक्टिंग बीटा 2 अगोनिस्टचं जर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं कशाचं? लाबा. तर तुम्हाला काय सांगायचं आहे? लाबाचे 2 एक्झाम्पल आहेत. एक म्हणजे साल्मेटेरॉल आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो फॉर्मेटेरॉल. ओके, आता याच्यामध्ये जर तुम्ही जसं मी तुम्हाला त्याच्यामध्ये साल्बुटामॉल आणि टर्बुटालिन मध्ये बुटा सांगितलं होतं तसं जर तुम्ही इथं बघितलं तर याच्यामध्ये एक शब्द दिसून जाईल तुम्हाला मेट्रो. काय? METERO. साल्मेटेरॉल म्हणजे मेट्रो आहे का नाही? फॉर्मेटेरो आहे ना? साल्मेटेरॉल, फॉर्मेटेरॉल आणि मेट्रो ही कशी असते विद्यार्थी मित्रांनो? लॉंग असते. काय असते? लॉंग असते. काय असते? लॉंग असते. म्हणजेच हे काय आहेत? लॉंग ऍक्टिंग. दे आर लॉंग ऍक्टिंग बीटा 2 अगोनिस्ट. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की साल्बुटामॉल आणि फॉर्मेटेरॉल हे काय आहेत? लॉंग ऍक्टिंग आहेत. याच्यामधलं यश फॉर तर विद्यार्थी मित्रांनो काय? त्याला आपण म्हणतो स्लो ऍक्टिंग आहे. बघा, मी तुम्हाला साल्बुटामॉल आणि टर्बुटालिन हे शॉर्ट ऍक्टिंग सांगितलं पण फास्ट ऍक्टिंग. फास्ट आणि स्लो ध्यानात घ्या. शॉर्ट आणि लॉंग हे पण ध्यानात घ्या. जे शॉर्ट ऍक्टिंग आहेत म्हणजे कमी टाइमसाठी म्हणजे रिलीफ देतात पण ते कसे आहेत? फास्ट ऍक्टिंग आहेत. फास्ट. ओके, आणि हे साल्मेटेरॉल जे आहे विद्यार्थ्यांनो हा लॉंग ऍक्टिंग आहे. मेट्रो म्हणजे लॉंग ऍक्टिंग पण यश फॉर स्लो ऍक्टिंग म्हणजे हे काय होतं? स्लोली ऍक्ट होतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण काय म्हणू शकतो? याची ऍक्शन प्रोड्यूस होण्यासाठी टाइम लागतो तेवढा. म्हणजे अॅक्यूट अटॅक मध्ये हा यूज करू शकतो का? नाही. इट इज यूज इन द प्रोफाईल ऍक्सिस. म्हणजे समोरचा अटॅक येऊ नये म्हणून प्रोफाईल ऍक्सिस मध्ये प्रिव्हेन्शनसाठी आपण साल्मेटेरॉल यूज करू शकतो. बट फॉर्मेटेरॉल इज लॉंग ऍक्टिंग ऍज वेल ऍज फास्ट ऍक्टिंग. म्हणजेच काय? फॉर्मेटेरॉल एफ फॉर फास्ट ऍक्टिंग. फॉर्मेटेरॉल फास्ट ऍक्टिंग आहे. तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. बघा, साल्बुटामॉल, त्यानंतर टर्बुटालिन आणि फॉर्मेटेरॉल. ओके, याच्यामधले हे तिन्ही जे आहेत ना विद्यार्थी मित्रांनो हे काय आहेत? फास्ट ऍक्टिंग आहेत ना. फास्ट ऍक्टिंग मी म्हणत आहे फास्ट ऍक्टिंग. ओके, पण याच्यामधले हे जे 2 आहेत साल्बुटामॉल आणि टर्बुटालिन तर हे शॉर्ट ऍक्टिंग आहेत. कमी टाइमसाठी ऍक्ट होतात पण फास्टली ऍक्ट होतात. त्यानंतर फॉर्मेटेरॉल जे आहे ते लॉंग ऍक्टिंग आहे पण फास्ट ऍक्ट होतो. आणि राहिलं काय? तर साल्मेटेरॉल जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो तर हा काय आहे? स्लो ऍक्टिंग आहे. यस फॉर स्लो बट इट इज अ लॉंग ऍक्टिंग. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. कन्फ्युजन झाला असेल तर डबल व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जे बीटा 2 अगोनिस्ट आहेत ना यांचे काही साईड इफेक्ट आहेत. ते साईड इफेक्ट तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. बघा, हे काय? सिम्पॅथोमायमेटिक ड्रग. जेव्हा यांचा ओव्हरडोस होतो किंवा जास्त क्वांटिटीमध्ये आपल्या शरीरामध्ये जातात ना हे यांची सिलेक्टिव्हिटी लॉस्ट करतात. म्हणजे आता बीटा 2 सिलेक्टिव्ह आहे ते. म्हणजे बीटा 2चं काम काय? ब्रोंकाय डायलेट करणं. पण विद्यार्थी मित्रांनो हे काय करू शकतात? बीटा 1 वर सुद्धा ऍक्ट होऊ शकतात जर जास्त प्रमाणात ओव्हरडोस झाला तर किंवा सिलेक्टिव्हिटी लॉस झाल्यामुळे. आणि अल्फा रिसेप्टरवर सुद्धा ऍक्ट होऊ शकतात. आता तुम्हाला माहिती आहे बीटा 1 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहेत? हार्टमध्ये. आणि बीटा 1 रिसेप्टरमुळे काय होतं? हार्टचा रेट मेंटेन राहतो. आता मग बीटा 1चं जर स्टिम्युलेशन झालं तर हार्ट रेट काय होऊ शकतो? वाढू शकतो, इन्क्रीज होऊ शकतो. आणि हार्ट रेट इन्क्रीज होणाऱ्याला आपण काय म्हणतो? टॅकीकार्डिया. काय म्हणतो?
टॅकीकार्डिया. ओके, म्हणजेच बीटा 2 अॅगोनिस्ट जर ओव्हरडोज झाला तर आपल्याला काय होऊ शकतं, हार्ट रेट वाढू शकतो. त्यालाच आपण टॅकीकार्डिया सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, टॅकीकार्डिया म्हणतो. आणि अल्फा रिसेप्टर तुम्हाला माहिती आहे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर सुद्धा वाढू शकतो. व्हॅसो कॉन्ट्रिक्ट झाल्यामुळे ब्लड प्रेशर सुद्धा वाढू शकतं. पण मेन काय आहे तर हार्ट रेट वाढणे म्हणजेच टॅकीकार्डिया इज द मेन साइड इफेक्ट ऑफ बीटा 2 अॅगोनिस्ट म्हणजेच बीटा 2 सिम्पॅथोमायमेटिक्स. आता इथं आपले पहिले जे ड्रग्स आहेत विद्यार्थ्यांनो याच्याबद्दल आपण डिटेल बघितलं. जे ब्रोंकोडायलेटर आहे याच्यामधले जे सिम्पॅथोमायमेटिक्स आहेत ना याच्यापैकी आपण सगळं बघितलं की साल्बुटामॉल, टर्बुटॅलिन हे जे आहे हे शॉर्ट ऍक्टिंग आहेत पण फास्टली ऍक्ट होतात. ओके, त्यानंतर बांबुटेरॉल जे आहे विद्यार्थी मित्रांनो तर मला वाटतं हे सुद्धा लॉंग ऍक्टिंगच आहे. त्यानंतर साल्मेट्रॉल आणि फॉर्मेट्रॉल जे आहे ना हे लॉंग ऍक्टिंग आहे. त्याच्यामधलं साल्मेट्रॉल जे आहे ते स्लो ऍक्टिंग आहे आणि फॉर्मेट्रॉल जे आहे ते फास्ट ऍक्टिंग आहे. आणि जर तुम्हाला विचारलं विद्यार्थी मित्रांनो की सध्याच्या परिस्थितीमध्ये ड्रग ऑफ चॉईस कोणता आहे सगळ्या अस्थमॅटिक मेडिसिन मध्ये, अँटी अस्थमॅटिक मेडिसिनला, तर तो काय विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का ट्रीटमेंट गाईडलाईन, फॉर्मेट्रॉल आणि सोबत ICS म्हणजेच काय इनहेल्ड कॉर्टिकोस्टिरॉइड्स. कॉर्टिकोस्टिरॉइड हे अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून ऍक्ट होतील आणि फॉर्मेट्रॉल ब्रोंकोडायलेटर म्हणून ऍक्ट होईल. म्हणजे सध्या जर तुम्हाला ट्रीटमेंट गाईडलाईन विचारले ड्रग ऑफ चॉईस ट्रीटमेंट काय आहे सध्या अस्थमासाठी तर फॉर्मेट्रॉलचं कॉम्बिनेशन कोणासोबत विद्यार्थी मित्रांनो इनहेल कॉर्टिकोस्टिरॉइड सोबत. ओके, आणि अॅक्यूट अटॅक असं जर विचारलं विद्यार्थी मित्रांनो अॅक्यूट अटॅकमध्ये ड्रग ऑफ चॉईस काय तर ब्रोंकोडायलेटर्स आणि त्याच्यामध्ये मेजरली आपण साल्बुटामॉल किंवा टर्बुटॅलिन जनरली आपण स्टार्टिंगला आल्या पेशंटला देतो. ओके, साल्बुटामॉल आणि टर्बुटॅलिन आपण जनरली देतो. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरे जे ब्रोंकोडायलेटर आहेत ते मिथाइल जॅन्थिन्स आहेत. कोणते विद्यार्थी मित्रांनो मिथाइल जॅन्थिन्स. त्या अगोदर आपण मिथाइल जॅन्थिनचं थोडं लॉंग जाईल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ. त्याच्या अगोदर आपण अँटी कोलिनर्जिक बघू. अँटी कोलिनर्जिक बघा इथं काय आहे अँटी कोलिनर्जिक त्याचे एक्झाम्पल्स काय इप्राट्रोपियम ब्रोमाइड आणि टायोट्रोपियम ब्रोमाइड.